रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचे भाग्य व्यक्तीच्या नावावरून कसं उज्ज्वल असतं हे आपण आज पाहणार आहोत. लक्ष्मी बनून येतात या 10 नावाच्या मुली सासरी भरभराट आणतात. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात नाव आणि त्यांच्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांना विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की काही नावांच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुली खूपच नशीबवान असतात. त्या फक्त स्वतःचे आयुष्य यशस्वी करत नाहीत, तर त्या ज्यांच्याशी जोडल्या जातात त्यांच्या नशिबालाही उजळतात. म्हणून जर कोणाची काम सतत अडत असतील, तर आयुष्याच्या त्रासाच्या मागे लागत असेल, तर अशा नशीबवान मुलींची नाते जोडणे खूप शुभ मानले जाते. महिलांचं भाग्य हे विवाहानंतर अधिक प्रबळ होतं. या महिला केवळ आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात स्थायित्व किंवा यश आणत नाही, तर सासरीसुद्धा आदर आणि सन्मान प्राप्त करतात. या मुली वडिलांसाठी आणि पतीसाठी सुद्धा सौभाग्य घेऊन येतात. तर चला जाणून घेऊया अशा काही नशीबवान मुलींबद्दल, ज्या नावांच्या काही खास अक्षराने सुरू होतात. ज्यांच्या घरी त्यांचे सासर वसते, तिथे आनंद, समृद्धी, सौख्याने आगमन होते. अशा मुली अत्यंत भाग्यवान असतात. या मुली इमानदार व असतातच, तर शिवाय चारित्र्य सन्मान संपन्न असतात, समजूतदार असतात, हुशार असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मेहनती खूप असतात. आपला संसार नीट पार पाडतात. मात्र हे सर्व जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला जर वाटत असेल देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरही व्हावी, तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट्समध्ये जय माता दी नक्की लिहा. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओसाठी. पहिलं अक्षर आहे अ. या अक्षरांच्या नावाच्या मुली खूप हुशार आणि भाग्यवान मानल्या जातात. त्या ज्या पुरुषांशी लग्न करतात त्यांच्या नशिबात लग्नानंतर जबरदस्त बदल होतात. ज्या महिलांचे नाव अ ने सुरू होते त्या खूप भाग्यवान असतात. तिथे संपत्ती, समृद्धी, आनंद आणि शांती आपोआप येते. या मुली कुटुंबात भाग्य आणतात आणि त्यांच्या वागण्याने सर्वांचे मन जिंकतात. त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. या मुली ज्या घरात जातात तिथे पैशाची कधीच कमी जाणवत नाही. त्या जिद्दी असतात. एकदा काही त्यांनी ठरवले तर ते पूर्ण केल्याशिवाय शांत राहत नाही. दुसरं अक्षर आहे ब. या ब अक्षरात नावाच्या मुली जन्मताच नेतृत्व क्षमता असते. यामध्ये ते कठीण परिस्थितीही खंबीरपणे उभे राहतात. तिच्या शहाणपणाने प्रत्येक समस्या सोडवतात आणि त्यांचे ध्येय साध्य केलं यानंतरच समाधानी होतात. या मुली पती आणि कुटुंबासाठी शुभ मानल्या जातात. या मुली संसारासाठी खूप शुभ ठरतात आणि समृद्धी, आनंद आणि सकारात्मकता घेऊन सासरी जातात. त्यांचा स्वभाव प्रसन्न, सेवाभावी असतो. त्या सासू सासऱ्यांची सेवा करतात, घरात आनंदाने वातावरण निर्माण करतात. तिसरं अक्षर आहे ड. या ड नावाचे अक्षर या मुलीवर देवी लक्ष्मीची कृपा असते. त्या घरात पैशांची समस्या कधीच राहत नाही. त्यांचे भाग्य प्रबळ असते. त्या जास्त मेहनती असतात आणि कोणत्याही संघर्ष न करता त्यांच्या आयुष्यामध्ये त्या सतत यश मिळवतात. चौथं अक्षर आहे ई. या अक्षर नावाच्या मुली सासरी लक्ष्मीचा अवतार मानल्या जातात. त्यांच्या पाया ज्या घरात पडतो तिथे दारिद्र्यता दूर होते. त्या पतीसाठी भाग्यवंत असतात. त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होते. त्या सासरचं हृदय जिंकून येते, तेथे राज्य करतात. पाचवं अक्षर आहे ग. या ग नावाच्या मुली सासरी पाऊल ठेवून तिथे धनधान्याची भरपूरता येते. त्या देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यांचा पती हा देखील खूप करिअरमध्ये यशस्वी होतो. पतीला कधीच कोणत्या कामामध्ये अडचणी येत नाहीत. सर्व काम अगदी सहजरित्या पूर्ण होतात आणि त्या पतीच्या आयुष्यात आल्यापासून पतीचे आयुष्य पूर्णपणे बदलते. पतीच्या आयुष्यामध्ये श्रीमंती येण्यास सुरुवात होते. सहावं अक्षर आहे क. या अक्षर नावाच्या मुलींवर लक्ष्मी आणि कुबेरांची कृपा असते. त्या सासरी गेल्यावर तिथल्या संपत्तीत अधिकच वाढ होते. त्या सासर त्यांच्या विश्वास संपादन करतात, जबाबदारी पेलतात. त्या कुठल्याही कामात यशस्वी होतात. कधीच कोणती जबाबदारी त्या नाकारत नाही. सर्व जबाबदारी त्या अधिक प्रयत्नांच्या पराकाष्ठेने पार पाडतात. त्या त्यांच्या पतीसोबत अगदी खंबीरपणे उभ्या राहतात. सातवं अक्षर आहे ल.
ल अक्षर नावाच्या मुली अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. त्यांच्या घरात कधीही आर्थिक तंगी येत नाही. हुशार, मनमिळाऊ असतात. सगळ्यांचा विचार करणाऱ्या असतात. त्या पतींसोबत सदैव खंबीरपणे उभा असतात. नेहमी पतीची आणि सासऱ्यांची सेवा करण्यात त्या मग्न असतात. कोणत्याही कामामध्ये त्या चुकारपणा करत नाही. 8वं अक्षर आहे न. न अक्षर नावाच्या मुली सासर आणि पतींसाठी अतिशय लकी असतात. त्या सासरी माणसांमध्ये मान मिळवतात आणि घरांमध्ये आनंद निर्माण करतात. त्या नेहमी व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या चतुर असतात. त्यांच्या पतीला व्यवसायातही मदत करतात आणि पतीची आर्थिकदृष्ट्या खूप जास्त प्रगती करतात. 9वं अक्षर आहे प. या अक्षर नावाच्या मुली खूप भावूक आणि प्रेमळ असतात. त्या पतींसाठी फार लकी ठरतात. त्यांच्या घरात नेहमी आनंद, प्रेम आणि सौख्य नांदतं. प अक्षर नावाच्या मुलींमध्ये उत्साह, आत्मविश्वास त्यांना जीवनात यशस्वी शिखरावर घेऊन जातो. ते कुटुंबासाठी भाग्यवान असतात आणि तिला तिच्या सासरच्या घरात नेहमी आदर आणि प्रेम मिळतो. प अक्षराने सुरू होणाऱ्या मुली साध्या स्वभावाच्या असतात. ते तिच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीने सर्वांना जिंकतात. त्या संवाद साधण्यात प्रावीण्य मिळवलेल्या असतात. आपल्या सासरच्या पटकन मन जिंकतात. सासरी त्यांना खूप मान सन्मान मिळतो. 10वे अक्षर आहे स. अक्षर नावाच्या मुलींना नशिबाची साथ लाभलेली असते. त्यांनी जिथे जातात तिथे भरभराट होते. या मुली अत्यंत आकर्षक असतात. त्यांच्या करिअरमध्ये उंची गाठवतात. जिथे जातात तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवतात. त्यांचे बोलणे आणि वागणे इतरांना आकर्षित करते. त्या संस्कारी, मेहनती आणि समजूतदार असतात. त्यांचा स्वभाव इतका गोड असतो की कोणाचेही मन अगदी सहजरित्या जिंकतात. त्यामुळे त्यांच्या पतीचेही त्यांच्यावर खूप प्रेम असते. सासरच्यांचेही त्यांच्यावर खूप प्रेम असते. अशा मुली सदैव सासऱ्यांच्या आवडीचे निवडी मान-सन्मान राखतात. 11वं अक्षर आहे व. या व नावाच्या मुली आनंदी आणि स्वभावाच्या असतात. त्यांचे नशीब प्रबळ असते आणि जिथे त्या जातात तिथे समृद्धीचे वातावरण निर्माण करतात. त्या पतीसाठी भाग्यवंत ठरतात. शेवटी एक लक्षात घ्या मित्रांनो, नशीब फक्त नावावर अवलंबून असते असं नाही, तर आपले कर्म, आपल्या ग्रहांची दिशा आणि आपल्या विचार सरणीवर खरं सौभाग्य अवलंबून असतं. जर तुमचे नाव या भाग्यशाली नावांमध्ये अक्षरांपैकी एखाद्या अक्षराने सुरू होत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तसेच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक सर्वांचे खूप खूप धन्यवाद.